त्याचबरोबर आमचे सिबडीचे राज्याचे खजिनदार इजाज खान सर देखील उपस्थित, त्यांचं देखील मी सरचं स्वागत करतो. आपल्याला देखील विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. आणि गोलंदाजीसाठी विनायक झेंडेला देखील पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं गेलं आहे. P1चं पहिलं षटक असेल आणि त्या पहिल्या षटकामध्ये जबाबदारी सोपवली आहे इथे विनायक झेंडेवरती. आणि बॅटिंगसाठी नयन कोळी आणि नयन कोळी अशी ही नयन जोडी आपल्याला मैदानामध्ये बॅटिंगची पेअर ओपनिंगची जोडी बघायला मिळेल. सामन्याला इथं सुरुवात होईल. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू फेकला जाईल दुसऱ्या फेरीतला. भोगाटातली ही पहिली मॅच आपल्याला बघायला मिळते. प्रियदर्शनी बेलापूर विरुद्ध गावदेवी दिवाळे दोन संघांमधली होणारी ही लढत. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज विनायक झेंडे तयार होत. सामना करेन नयन कोळी. यावेळेस चांगला चेंडू बाउन्सर नक्कीच होता आणि डॉट बॉल होते. चांगली सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळेल विनायक झेंडेची. चांगली लाईन इथे नक्कीच पहिल्या चेंडूवरती विनायक झेंडेची आपल्याला बघायला मिळाली. यावेळेस चांगली गोलंदाजी बघायला मिळेल आपल्याला. नयन माफ करा विनायक झेंडेची. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू जातोय. चांगलं कलेक्शन तिथे बघायला मिळालं आपल्याला पियुष चवंद्रीच्या माध्यमातून. आणि तोपर्यंत 2 धावा नक्कीच इथे संपुष्टात केल्या गेल्यात. आणि 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 2 धावा. धावांचा श्री गणेश नक्कीच आपल्याला होत आणि बघायला मिळतोय. विनायक झेंडेची अचूकता देखील इथे बघायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. नयनला इथे जगडून ठेवलंय. विनायकचा हा 4था चेंडू. सामना करेन नयन कोळी. यावेळेस कट केले पॉइंटच्या दिशेने. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. सीमा पार 4 धावांसाठी. तर 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 6 आकड्यावरती. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूवरती पॉवर प्लेचं षटक फेकत असतं आणि विनायक झेंडे या 2 चेंडूवर मोठे फटके देखील नयनला खेळावे लागतील. जर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर पॉवर प्लेचा उपयोग पूर्णपणे करावा लागेल दिवाळे संघाला. पाचवा चेंडू. यावेळेस क्रॉस बॅटेड फटका. चेंडू जातो आला. ऋषी मात्र चेंडू खाली येतो. थोडीशी गफलत होते आणि गफलतीचा फायदा नक्कीच इथे दिवाळी संघाला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार नयन कोळीच्या बॅटमध्ये देखील आपल्याला बघायला मिळाला आहे. तर चौक्याच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 10 आकड्यावरती. शेवटचा चेंडू देखील असेल या पहिल्या षटकाचा. पहिले 3 चेंडू देखील चांगले हाताळले गेले होते. तर नंतर चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळालं नयन कोळीचं. चांगले बॅटिंग बॅक टू बॅक 2 चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. आणि हा शेवटचा चेंडू. स्लोरवन चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला पण पंच अश्विन शेळके देखील यांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावफलक पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोचतोय 11 आकड्यावरती.
यावेळेस चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. सिद्धू चेंडू खाली येतो, रनआउटची संधी, पण चांगली रनिंग इथे आपल्याला बघायला मिळाली नयनच्या माध्यमातून. आणि पहिला षटक नक्की संपुष्टात येत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्या, तर 12 धावा. तर नवीन गोलंदाज साहिल दिवेकर P2चं दुसरं षटक घेऊन आलाय. यावेळेस नयनचा हा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक राकेश मलगी नक्कीच येतोय. झेलो टिपेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावेत धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 14 आकड्यावरती. P2चं हे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक नक्कीच आपल्याला बाउंड्री लगत देखील बघायला मिळतील. एक असेल मिड ऑफला, एक मिड ऑनला देखील उभा आहे आणि एक मिड विकेटला काव कॉर्नरच्या दिशेने देखील उभा आहे. तसबरोबर चांगली गोलंदाजी, पहिला चेंडूच हाताळला तर झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला, पण 2 धावा तिथे मिळाल्या. आणि हा दुसरा चेंडू साहिल दिवेकर, सामना करेन नयन कोळी. यापुढे नक्कीच थोडा बाहेर ठेवला होता, बॉडीपासनं चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धाव्यांसाठी. तर 4 धाव्याने धावफलक नक्कीच तिथे वाढलं जातं. धावफलक जाऊन पोहोचतोय 18 आकड्यावरती. यावेळेस ब्लॉक ऑल्फाईचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, तोपर्यंत चांगली फेकी आपल्याला मयांक म्हात्रे चेंडू खाली आला आणि चांगला क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. धावफलकार धावा 19. अजून देखील या षटकाचा विचार केला 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. साहिल दिवेकर गोलंदाजी मार्कवर. त्याचबरोबर आता बॅट स्ट्रायकिंग एंडो पहिला चेंडू फेस करेल आपला ह्या इनिंगचा नयन कोळी ज्युनियर. यावेळेस कट केलाय चेंडूला, पॉइंटच्या वरून चेंडू जातोय. चांगलं कलेक्शन देखील तिथे बघायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि त्या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 21 आकड्यावरती. अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल, कारण P2चं हे शेवटचं षटक आणि अंतिमचे 2 चेंडू आपल्याला बघायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर साहिल दिवेकर. यावेळेस खोदून काढलाय चेंडूला आणि चेंडूला फेकून दिलाय सरळ मिड ऑनच्या दिशेला. चेंडू जातो नयनच्या बॅटमधनं आलेला हा षटकार देखील आपल्याला बघायला मिळाला. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा देखना फटका पॉइंटच्या वरून चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. पंच अश्विन शेळके यांचा इशारा आलाय. 6 धावा नक्कीच मिळतील.
तर 4 धावा मिळतील. त्या 4 धावेने धाव फलक पुढे सरसावला. धाव फलक जाऊन पोहोचतो 31 आकड्यावर. 31 रन्स आपल्याला बघायला मिळतील 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटक नक्की संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 31 आपल्याला बघायला मिळते. आणि तिसरं षटक घेऊन नकच ज्या गोलंदाजाने P1चं पहिलं षटक देखील हाताळलं होतं तोच विनायक झेंडे इन ॲक्शन. आता तिसरं षटक टाकण्यासाठी देखील आपल्याला बघायला मिळेल तो स्टार्किंग फलंदाज नयन कोळी. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला फटका होता. चांगलं कलेक्शन देखील आपल्याला बघायला मिळालं आणि एक धाव कंप्लीट केली गेली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. विनायक झेंडेची चांगल्या टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी करतोय. दुसरा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला पण एका धावेमध्ये इथे संपुष्ट राहावं लागेल दिवाळे संघाला आणि धावफलक पुढे सरसावतोय एके धावेने. 33 आकड्यावरती नक्कीच जाऊन पुजतोय. नाही विनायक वरती नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील असेल नयनचा. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू होता. पंचांकडे LBW साठी अपील केलं होतं. पंचांनी इशारा फेटाळलाय आणि एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी तर 4 धावेने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. विनायकच्या हे षटक मध्ये अजून देखील चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 2 चेंडू असतील तर 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल तो दिवाळे संघाचा. गावदेवी दिवाळे संघ देखील आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पण चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पर 4 धावेंसाठी. 4 धावेने धावफलक. चेंडू शिल्लक असतील. ह्या एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात 42. बिनगडी बाद 42 झाला. अजूनपर्यंत जर विचार केला तर दिवाळे संघाने एकही विकेट इथे अजून गमावली नाहीये. आणि चांगला बॉल
डॉट बॉल येतोय डॉटच्या सही आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात 42 धावा. तर नवीन गोलंदाज देखील आपल्याला बघायला मिळेल. चौथं षटक टाकण्यासाठी स्वप्नील ठाकूर इन ॲक्शन आणि स्ट्राईक फलंदाज नयन कोळी. आतापर्यंत चांगली फलंदाजी नयनची आपल्याला बघायला मिळाली, पण आता शेवटचे 2 षटक असताना हे चौथं षटक. यावेळेस समोर खोलवर पैसा चेंडू, ब्लॉक होल चेंडू होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला, तोपर्यंत एक सिंगल देखील इथे कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावरती. अजून देखील 5 चेंडूंचा वेळ शिल्लक असेल. ह्या ओव्हर मधला चांगली गोलंदाजी आपल्याला स्वप्नील ठाकूरची बघायला मिळते. अचूक लाईन आणि अचूक टप्प्यासाठी देखील हा ओळखला जातो. जर विचार केला स्वप्नीलचा तर ब्लॉक होल पैसे चेंडू वारंवार टाकले जातात. तोच गोलंदाज स्वप्नील ठाकूर आपल्याला मैदानामध्ये. यावेळेस देखील पुन्हा एकदा ब्लॉक होल, बॅक टू बॅक दुसरा ब्लॉक होल चेंडू. आता देखील हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला, पण फेकी तिथे थोडीशी खराब मयंक म्हात्रेची आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. आणि या सर दिशाहीन गोलंदाजी आणि पंचांचा इशारा आहे, तर नो बॉलचा इशारा नक्कीच केलाय. फ्रीडची संधी देखील असेल. लोअर फुलटा चेंडू होता, लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. फ्रीडचा इथे पुरेपूर वापर केलाय तो दिवाळे संघाने आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 49 आकड्यावरती. ह्या षटकाचा विचार केला तर अजून देखील चेंडू शिल्लक असतील 3. या असताना झेल खेळण्याचा प्रयत्न देखील झाला, पण झेल ड्रॉप केला गेलाय. नयनची विकेट नक्कीच इथे सोडली गेली आहे आणि धावफलक पुढे सरसावतं. धावफलक जाऊन पोहोचतं 50 आकड्यावरती. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते दिवाळे संघाकडनं. 50 धावांचा आकडा इथे पार केला गेलाय आणि अजून देखील स्वप्नीलच्या षटकामधले चेंडू शिल्लक असतील 2. पुन्हा एकदा बॅटची एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 51 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असेल ह्या 4थ्या षटकामधील. शेवटचा चेंडू ब्लॉक होल चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पहिली विकेट नक्कीच इथे प्राप्त केली जाते बेलापूर संघासाठी. नयन कोळी बाद झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 51.
आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये एक डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याला नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं तो विकी मुंबईकर दिवाळे गावचा हा सितारा मैदानामध्ये बॅटिंग साठी ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला बघायला मिळेल. विकीचा विचार केला तर ओपनच्या संघामध्ये देखील चांगलं योगदान देखील या खेळाडूकडनं आपल्याला बघायला मिळतं. तोच विकी मुंबईकर आता ग्रामीण क्रिकेट खेळताना धावफलकर धावा लागल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 51 धावा. विकी मुंबईकरचा जर विचार केला तर NMPL 2024 नक्कीच खेळत असताना अप्पा स्ट्रायकर CBD संघाचं नक्कीच नेतृत्व केलं आणि या संघाला विजय देखील ठरवून दिला. तोच हा खेळाडू आता मैदानामध्ये देखील आपल्याला खेळताना बघायला मिळेल. नवीन गोलंदाज शेवटचा षटक टाकण्यासाठी सिद्धू कोळी आपल्याला मैदानामध्ये इन ऍक्शन. पहिला चेंडू सामना करेन नयन. यावेळेस दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा येतो. पंच अश्विन शेळक्यांचा इशारा आला व्हाईट बॉल. व्हाईटच्या सहाय्याने धफलक पुढे सरसावलाय. धफलक संपुस्तय 52 आकड्यावरती. आणि नो बॉलचा इशारा. नो बॉल आला आणि षटकार देखील मारला गेला नो चेंडूवरती. नो +6 अशा 7 धावा नक्कीच मिळतील. 7 धावाने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 59 धावांवरती. 59 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणि स्ट्रायकिंग आता फलंदाज डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज विकी मुंबईकर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू खाली विनायक झेंडे येतोय आणि इथे झेल टिपला जात. फलंदाज विकी मुंबईकर पहिल्या चेंडूवरती बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती कनकेश कोळी देखील आपल्याला बघायला मिळेल.
आणि इथे मिसफिल्ड केली जाते राकेश मलगीच्या माध्यमातून. चेंडू जातोय वन बाउंस सीमा पर 4 धाब्यांसाठी. यावेळेस फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूचा इथे खरपूस समाचार घेतला जातोय. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार 6 धाब्यांसाठी. तर 6 धावांनी धाव फलक देखील पुढे सरसावलं. धाव फलक जाऊन पुसतोय 70 आकड्यावरती. जुना यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका आणि 4 धावा नक्कीच इथे मिळतील. 4 धाब्याने धाव फलक पुढे सरसावलाय. 74 74 वर धावांवरती नक्कीच धाव फलक जाऊन पोहोचला. दिवाळे संघाचं चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते दिवाळे संघाकडनं. सिद्धूचं हे महागडं षटक देखील ठरलंय आणि अजून देखील षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. एक टार्गेट सेट करणारा चेंडू असेल सिद्धू कोळी आणि कनकेश कोळी नक्कीच असे ट्राय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. राकेश चेंडू खाली आला आणि झेल ड्रॉप केला गेलाय राकेश मलगीच्या माध्यमातून. आज थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला राकेशचं देखील बघायला मिळालं आणि तोपर्यंत 3 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळाली आहे नयन कोळी आणि कनकेश कोळीच्या माध्यमातून. आणि शेवटच्या चेंडूवरती 3 धावा आल्यात आणि 3 धाव्याने टार्गेट देखील इथे सेट केलं गेलं. धाव फलकावरती धावा लागल्यात. 77 धावा धाव फलकावर लागल्यात आणि टू विन असेल 78 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय.
त्याचबरोबर अकाल ज्योत सेवक संस्थेचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू ते देखील इथे उपस्थित झाले. त्याचबरोबर हॅपी सिंग हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला विनंती असेल की मान्यवरांना आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. अकाल ज्योत सेवक संस्थेचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू आणि त्याचबरोबर हॅपी पाजी हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती आपण स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. जसपाल सेठ आणि त्याचबरोबर हॅपी सिंग हे दोन मान्यवर देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. अप्पा स्ट्रायकर्स क्रिकेट संघास पुरस्कृत शरदचंद्र पवार साहेब चषक 2025 च्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आणि गोलंदाजीसाठी नक्कीच पहिला P1 चा षटक घेऊन दिवाळे संघाकडनं गोलंदाज कुणाल देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि स्ट्राइक एंड फलंदाज असेल तो व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच झाला पंचांचा. त्याचबरोबर इथे नक्की सत्कार देखील केला जाईल. प्रशांत दादा तडाके यांच्या हस्ते देखील सत्कार केला जाईल. जसपाल सेठ यांचा देखील इथे पहिला सत्कार केला जाईल. प्रशांत दादा तडाके ज्यांच्या मार्फत ही टुर्नामेंट देखील आपल्या पुरस्कृत केली गेली आहे. तर विनंती असेल अप्पा दादा तडाके प्रशांत दादा तडाके यांना आपल्या हस्ते जसपाल सेठ यांचा इथे नक्कीच आपण सत्कार करायचा. तदनंतर हिरापाजी यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर मी विनंती करतो प्रशांत दादा तडाके आपणच हिरापाजी यांचा देखील सत्कार करायचा आहे. तर हिरापाजी यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. प्रशांत दादा तडाके यांच्या हस्ते नक्कीच सत्कार केला जातोय. त्यानंतर विनंती करेल हॅपी पाजी यांचा देखील सत्कार केला जाईल. त्यानंतर सिबडी गुरुद्वाराचे स्थापक जसपाल सेठ यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. तर मी प्रशांत दादा तडाके यांना विनंती करतो आपल्या हस्ते नक्कीच जसपाल सरांचा इथे आपण सत्कार करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून कायम आम्हाला चांगलं योगदान लाभलं जातं. त्यांचा देखील इथे सत्कार केला जातोय. तर मान्यवरांचा मी आभार मानतो की आपण वेळात वेळ काढला आणि आमच्या शृंखलेला इथे भेट दिलीत. तर आणि पुन्हा वगळूया आपण मैदानाच्या दिशेने सामना नक्कीच बघायला मिळेल. आतापर्यंत विचार केला तर 10 फलकार धावा लागल्या गेल्यात. 1 चेंडू आणि 10 धावा. हेलो हेलो ਹੁਣ ਬੂਟੀ ਭਾਈ ਦਾ ਵੀ ਸਵਾਗਤ ਕੀਤਾ ਜਾਏਗਾ ਪ੍ਰਸ਼ਾਂਤ ਰਾਕੇ ਵੱਲੋਂ। ਪ੍ਰਸ਼ਾਂਤ ਜੀ ਪਲੀਜ਼ ਬੂਟੀ ਭਾਈ ਦਾ ਸਵਾਗਤ ਕੀਤਾ ਜਾਵੇ। ਬੂਟੀ ਭਾਜੀ ਜੋ ਬਾਊ ਦੇ ਪਾਪਾ जी ने। नेक्स्ट प्रशांत जी सत्ते भाजी का भी कीजिए प्लीज। सत्ता भाजी प्लीज प्लीज आ जाओ। नहीं भाजी आ जाओ कोई गल नहीं भाजी 2 मिनट लगने आ जाओ कोई नहीं। उठो उठो थाबे भाजी का भी प्लीज। थाबे भाजी का भी करो भाजी कोई गल नहीं। कबड्डी खेड के गुरुद्वारा सेवा करते आए हो। सारे मुंडियां नूं बेनती है कि प्लीज अगे आ जाओ। हुण हीरे भाई दा केक कटिंग किया जाएगा। सारे मुंडे प्लीज स्टेज लागे पहुंचो सारे। उधर ले जा उधर रख।
दोनों ज्वाइन कर लेना. किक कटिंग देखील केलं आहे. तो वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देखील असतील पाजी तुम्हाला. उदंड आयुष्य तुम्हाला लाभो हीच आमच्या संघामार्फत. तर ह्यानंतरचा होणारा सामना तर दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी यायचं. नेरूळ विरुद्ध शिरवणे प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल पण टॉससाठी यायचंय. तर नेहरू संघ आणि शिरोणे संघ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल पण टॉससाठी यायचंय. ह्यावेळी चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि चांगला झेल टिपला गेलाय. दुसरी विकेट देखील इथे प्राप्त केली गेली आहे. सिद्धू कोळीच्या माध्यमातून दुसरा हद्रा इथे प्रियदर्शनी बेलापूर संघाला आपल्याला बघायला मिळेल. आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर विकीचं हे षटक आणि पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केली गेली आहे आणि धावफलकार धावा लागल्या गेल्यात 18 धावा. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वप्नील ठाकूर देखील आपल्याला बघायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी नक्की स्वप्नीलला आमंत्रित केलं गेलंय आणि फलंदाज याच्या आधी जर बघितला तर सिद्धू कोळी एक चांगला फलंदाज देखील बाद झालाय आणि गोलंदाजीसाठी दिवाळे गावचा विकी मुंबईकर देखील आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू हाताळला आणि पहिल्या चेंडूवरती एक चांगली विकेट देखील आपल्याला बघायला मिळाली. तर मी जसपाल सेठ यांना नक्कीच विनंती करेल आपण याचे टॉस देखील इथे केला जाईल. शिरोणे विरुद्ध निरुळगाव ह्या दोन संघांमध्ये नक्की टॉस केला जाईल. तर मान्यवरांना देखील विनंती असेल आपण यायचं मैदानामध्ये. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या कर्णधाराला देखील विनंती असेल की आपण टॉससाठी यायचंय. इथं जसपाल सेठच्या हस्ते नक्कीच नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल आणि
निळूगाव नक्कीच कॉल करेल. कॉल केला जातोय. काटा नक्कीच आलाय आणि टॉस जिंकलाय. कोण जिंकलं? तर शिरोने संघाने टॉस जिंकला गेलाय आणि आपला निर्णय देखील आपण कळवायचा आहे. माफ करा गावदेवी शिरोने. तर विनायक झेंडे देखील सेकंड फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस मोठा फटका खेळला विकी मुंबईकरच्या विरुद्ध. विनायक झेंडेचा हल्ला आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि चेंडू जातो सीमा पार. साधा वेसाडी साधा वेळ धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पुसतोय. 25 धावा नक्कीच आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतील.
तर पंच एक धाव असेल. पंचांचा निर्णय देखील येईल. एक सिंगल असेल तर सिंगलच्या सहाय्याने धावफलक 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा. तर मंथन चंदानी यांच्या हस्ते नक्कीच पंकज गोंपाटील यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. 40+ वरिष्ठ खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच ओळखले जातात. बाउंड्री लाईन लगत तिचं पंकज गोंपाटील. सव्वीस धावा नक्कीच धावफलकार लगवण्यात आल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात 26 आणि अजून देखील 52 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. तर नवीन गोलंदाज दिवेश देखील आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दिवेश तर त्याला स्पीडअप करायचं पंच. यावेळेस फ्लिक केला चेंडूला आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. तर 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि धावफलक धावून पोहोचतोय 32 आकड्यावरती. 32 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती नक्कीच बघायला मिळतील. देवेशच्या विरुद्ध पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आपल्याला विनायक झेंडेच्या बॅटमधून बघायला मिळाला. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते विनायक झेंडेची
आणि जसा देवेश आला पहिला चेंडू पिच केला आणि त्या चेंडूवरती मोठा प्रहार देखील आपल्याला बघायला मिळाला. तर पंच स्पीडअप करायचंय थोडंसं. दुसरा चेंडू फुल टॉस चेंडू, ह्या वेळेस देखील फुल टॉस चेंडूचा भरपूर समाचार इथे घेतला जातोय. चेंडूला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईन बाहेर. साधा वेनसाठी साधा वेन नक्कीच ऍड केल्या जात आहेत आणि पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा देखील इथे आलाय. नो +6 असे 6 धावा नक्कीच मिळतील. चला पंच मॅच सुरू करायची आहे, त्याच टाइम घेऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम राहील. न्यूझीलंड इंडिया आज हारायच्याच याच्यावर आहे, कारण ऑस्ट्रेलिया नाही खेळायचं. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण फ्रीडची संधी होती आणि एक धाव नक्कीच मिळते. एके धावेने धाव फलक पुढे सरसावलाय 40 आकड्यावरती. अजून देखील 38 धावांची गरज असेल. मॅच बॉल नक्कीच इथे आला. तर मंदन चंदाने आपण तिकडेच थांबायचंय, तिथेच उभं राहायचंय. चला स्पीडअप करा. यावेळेस ऋषी मात्रेने आडव्या बॅटने नक्की चेंडू खेळला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विकी मुंबईकर आणि झेलटिपला गेला. फलंदाज ऋषी देखील इथे बाद होतोय. चांगला कमबॅक इथे आपल्याला देवीस देखील बघायला मिळेल.
तर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. इजाज खान देखील आला आणि चला लवकर थोडं स्पीडअप करा, अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे. 15 चेंडू आणि गरज असेल ती 38 धावांची. कमबॅक देखील केलेलं बघायला मिळते आपल्याला डेव्हिसच्या माध्यमातून. मोठे फटके देखील आले होते, पण नंतर चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती चेंडू नक्कीच पिच केले जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि झेल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज दुसरा देखील ह्या ओव्हरमध्ये बाद झालाय. चांगला झेल टिपला गेला. इजाज जसा आला तसा पहिला चेंडू वरती गोल्डन डकचा शिकार देखील ठरलाय. फलंदाज इजाज खान देखील बाद होतोय. चांगली गोलंदाजी आता आपल्याला डेव्हिसची देखील बघायला मिळते आणि नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने नक्कीच आपल्याला जाताना बघायला मिळेल. राकेश मलगी. थोडासा राकेशचा जर विचार केला, क्षेत्ररक्षण करत असेल, थोडासा खराब दिवस देखील आपल्याला बघायला मिळाला, तर मिसफील्ड देखील झाली. पण आता फलंदाजी करत असताना राकेशला नक्कीच आपल्या बॅटिंगचा नमुना इथे पेश करावा लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला डेव्हिसच्या माध्यमातून देखील बघायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 विकेट्स देखील प्राप्त केल्यात. हॅट्रिकची संधी देखील असेल. तिसरा चेंडू स्ट्राइक एंड फलंदाज राकेश मलगी. हॅट्रिकची संधी होती, मोठा फटका खेळलाय आणि चेंडू जातोय लॉंग ऑनच्या वरना सीमा पार. 6 धावांसाठी चांगला देखना फटका देखील आपल्याला राकेशच्या बॅटमध्ये बघायला मिळाला आणि धावफलक पुढे सरसावतो. धावफलक जाऊन पोहोचलाय 46 धावांवरती. आता समीकरण थोडस बदललंय, समीकरण येऊन पोहोचलंय 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. चांगला चेंडू, चांगला कमबॅक. ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर नक्की चेंडू पिच केला गेला आणि डॉट बॉल येतोय आणि 12 चेंडू आणि गरज असेल 32 धावांची. तर विकीला देखील पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय 4थ्या षटकासाठी. विकीला नक्कीच आमंत्रित केले गेलंय 4थं षटक हाताळण्यासाठी आणि आता समीकरण 12 चेंडू आणि 32 धावांची गरी. तर चला स्पीडअप करायचंय, जास्त टाइम घेऊ नका.
पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न झाला आणि दिशाहीन गोलंदाजी विकी मुंबईकडचे देखील आपल्याला बघायला मिळाले. व्हाईट बॉल आलाय, व्हाईटचा सही आणि धावफलक पुढे सरसावलाय. आता समीकरण बदललाय, 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. सुरेख चेंडू डॉट बॉल येतोय. एज नक्कीच लागली कारण झेल ड्रॉप केला गेला इथं नयन कोळीच्या माध्यमातून. मोठी विकेट नक्कीच इथे मिळाली असे विनायक झेंडेच्या माध्यमातून, पण झेल ड्रॉप केला गेला. चांगली गोलंदाजी विकीचं, चांगलं कमबॅक देखील बघायला मिळत आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच विकीच्या माध्यमातून केला जातोय. आणि आता दुसरा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय, पण डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी केली जाते, चांगल्या टप्प्यावरती चेंडू फेकले जात आहेत. समीकरण येऊन पोचलं 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते विनायक झेंडे आणि त्याचबरोबर राकेश मलगे यांच्या माध्यमातून. तर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि 3 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या 3. समीकरण थोडस बदललंय, 9 चेंडू आणि गरज असेल 29 धावांची. यावेळेस आडव्या बॅटने नक्कीच खेळला गेलेला फटका, चेंडू खाली सूरज येतोय. चांगली फेक देखील आपल्याला बघायला मिळाली. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली गेली आहे. चांगली गोलंदाजी विकीची. 6 चेंडू आणि गरज असेल आता 28 धावांची. काही षटक हाताळल्या विकीने. आणि शेवटचा षटक घेऊन नक्कीच चाललाय गोलंदाज नयन कोळी. शेवटचा षटक गोलंदाज नयन. मोठा फटका खेळला गेलाय, चेंडू जात सीमापार 6 धावेसाठी आणि समीकरण येऊन पोहोचलंय 5 चेंडू आणि 22 धावेची गरज असताना नयन कोळीवरती चढवलेला हल्ला.
क्रॉस बॅटेड फटका नक्कीच खेळला. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि थोडासा इंजुरी देखील यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जातो सीमा पार, छप्पर पार. हा षटकार देखील आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न इथे देखील झालाय आणि आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. दोन धावा असतील आणि आता समीकरण बदललंय. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. दिवाळी संघ प्लीज, आपल्याला विनंती असेल थोडं स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज.
वाईट बॉल येतोय. थोडस दडपण देखील आपल्याला गोलंदाजावरती देखील बघायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा विनायक झेंडेच्या बॅट मध्ये लॉंग ऑनच्या दिसेला हा फटका आणि चेंडू जातो सीमापार 6 धाव्यांसाठी आणि समीकरण बदललं. 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज होती. 28 धावांची गरज असताना एक चेंडू आणि 5 धावांची गरज आणि विनायकचं ह्या अर्धशतकासाठी देखील 1 धावेची गरज असेल. 1 चेंडू 5 धावेची गरज आणि 50 धाव्यांसाठी देखील त्याला 1 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम असेल तर एका चेंडूवरती पुन्हा एकदा एक षटकार लगवावा लागेल. इथे दडपण आपल्याला नयन कोळीवरती देखील बघायला मिळेल. हा चेंडू आणि ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इतर रनआउटची संधी. डॉट बॉल नक्कीच येतोय आणि सामना इथे जिंकला दिवाळी संघाने. चला गौतमी शिरोणे संघ आपला निर्णय कळवायचा आणि लगेच अंमलबजावणी करायची आहे त्या निर्णयावरती. तर चला क्षेत्ररक्षण सजून घे. गौतमी शिरोणे संघ आपल्याला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय आणि नेहरू संघ आपल्याला देखील विनंती असेल आपली चला नेहरू संघ आपली ओपनिंगची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा.